क्वेश्चन नंबर 1. Find the inverse of the following matrices by using transformation method. Okay. Question number 1. 1 2 2 minus 1. 1 2 1 2 2 minus 1. ओके. काय काढायचं आपल्याला? इन्व्हर्स काढायचं आहे. ठीक आहे. आता हा जो दिलेला मॅट्रिक्स आहे याचं इन्व्हर्स आपल्याला काढता येतं आहे का नाही पहिले हे चेक करू. चेक कसं करायचं? याचं डिटर्मिनंट काढायचं. डिटर्मिनंट इक्वल टू 1 2 2 minus 1. ओके. इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 1 इंटू मायनस 1 1 इंटू मायनस 1 मायनस 2 इंटू 2 2 इंटू 2 किती आलं? मायनस 1 मायनस 4 मायनस 5. हा 0 आहे का? हा 0 नाही. याचा अर्थ काय? जर की एचा इन्व्हर्स पॉसिबल आहे. ठीक आहे. एचं इन्व्हर्स आपल्याला काढता येतं. लिहा देअरफॉर ए इन्व्हर्स इज पॉसिबल किंवा एक्झिस्ट लिहा. एक्झिस्ट. ठीक आहे. लेट वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला? ए इंटू ए इन्व्हर्स बरोबर आय असतं. हे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. एची किंमत किती आहे? 1 2 2 मायनस 1. ए इन्व्हर्स आपल्याला माहिती नाही, काढायचं आहे. इक्वल टू आय मला माहिती आहे 2x2चं घ्यायचं. ठीक आहे. हा जर 2x2चा आहे तर आय पण कसा असायला पाहिजे? 2x2चा. आय म्हणजे काय? आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. आय म्हणजे काय आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स. तो किती असतो? एवढा असतो. ठीक आहे. डायगोनल एलिमेंट 1 1 असतात. परत एकदा लिहून देतो मी तेच. 1 2 2 मायनस 1 ए इन्व्हर्स इक्वल टू 1 0 0 1. हा जो मॅट्रिक्स आहे हा ए आहे आपला. या एला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं. रो ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. आपण वापरू रो ट्रान्सफॉर्मेशन. तर पहिली स्टेप काय आहे? या मॅट्रिक्सला 2 ने गुणाकार करा आणि याच्यामध्ये वजा करा. ठीक आहे. ऑपरेशन कशावर करायचं आपल्याला? R2 वरती. हा आहे आपला R2, हा आहे R1. हा रो फर्स्ट, हा रो सेकंड. ठीक आहे. ऑपरेशन मला R2 वरती करायचं आहे. कोणती ऑपरेशन करायचं आहे? R2 मध्ये वजा करायचं आहे. किती वजा करायचं आहे? 2 गुणिले R1 एवढा वजा करायचा आहे. चला ठीक आहे. पुढची स्टेप पाहू आपण. ऑपरेशन कशावर करायचं आहे? R2 वरती. म्हणून R1 जशास तसं लिहा. R1 जशास तसं. कोणती ऑपरेशन करायचं आहे R2 वरती? हे ऑपरेशन करायचं आहे. पहिले R2 लिहा. R2 किती आहे? 2. 2 मायनस 2 गुणिले R1 लिहा. R1 किती आहे? 1. ओके. त्याच्यानंतर R2 लिहा. R2 किती आहे? मायनस 1 मायनस 2 इंटू R1. 2 इंटू R1 किती आहे? हो 2. ओके. ए इन्व्हर्स ॲज इट इज इक्वल टू आणि 0 ॲज इट इज लिहून टाका. 0 R2 लिहा जशास तसं. R2 0 मायनस 2 इंटू R1. R1 किती आहे? 1. त्याच्यानंतर परत R2 लिहा. R2 किती आहे? 1 मायनस 2 इंटू R1. R1 आहे 0. स्टेपमध्ये कोणालाच प्रॉब्लेम नाही. पुढे पाहू. 1 2 2 2 इंटू 1 2 मायनस 1 मायनस 4. ए इन्व्हर्स इक्वल टू 1 0 मायनस 2 1. ओके. 2 0 मायनस 5. ए इन्व्हर्स इक्वल टू 1 0 मायनस 2 1. ठीक आहे. आता मी काय करणार आहे? याला 1 करतो. ठीक आहे. याला 1 कसं करायचं? याला -5 ने डिवाइड करा. या रोला R2 टेंड्स टू R2 भागिले -5 करा. चला ऑपरेशन करू. 1 2 ॲज इट इज लिहा. 0 डिवायडेड बाय -5 -5 डिवायडेड बाय -5. ए इन्व्हर्स ॲज इट इज
इक्वल टू 1 0 ॲज इट इज, -2 बाय -5, 1 बाय -5. ठीक आहे, काय काय आलं रिमेनिंग ते पाहू. पहा 1 ॲज इट इज, 2 ॲज इट इज, इथे काय येईल 0, इथे -5 डिवायडेड बाय -5 किती येतं 1. ए इनवर्स ॲज इट इज इक्वल टू 1 0 2 बाय 5, इथे -1/5. एवढं उरल्याचं पहा. ऑपरेशन मला R1 वरती करायचं आहे, म्हणून R1 टेन्स टू. ठीक आहे, काय ऑपरेशन करायचं आहे, R1 मधून वजा करायचं आहे मला. काय वजा करायचं आहे, 2 गुणिले 1 मायनस R1 मायनस 2 इंटू R2, 2 इंटू R2, R2 किती आहे 0. सिमिलरली आता इथे या R1 मायनस 2 इंटू R2, R2 किती आहे इथं 1. हे ॲज इट इज लिहून घ्या R2 सेम जशाच तसं. 1 मायनस R1 मायनस, इथे पण तेच करायचं, R1 मायनस 2 इंटू 2/5, R2 किती आहे 2/5. 0 मायनस 2 इंटू R2 किती आहे -1/5. ॲज इट इज लिहून घ्या हे 2/5 -1/5. 1 2 मायनस 2 0 1. ए इनवर्स इथे किती उरलं पहा, 1 मायनस 2 इंटू 2 4, 4 डिवायडेड बाय 5, मायनस मायनस प्लस 0 लिहायची गरज नाही. 2 इंटू 1 2, 2/5, 2/5 -1/5. ओके, किती उरलं पहा, 1 0 0 1. ए इनवर्स ॲज इट इज. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, खाली काही नाही म्हणजे एक असतं मल्टिप्लिकेशन, 1 आणि 4चं मल्टिप्लिकेशन. 1 इंटू 5 5 मायनस 1 इंटू 4 4, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा 5. 2/5 2/5 -1/5. ओके, तर हा आयमध्ये कन्वर्ट झाला. ठीक आहे, आपल्याला जसं पाहिजे होतं तसं कन्वर्ट झाला आहे. हा याला काय म्हणायचं आता, आय म्हणायचं. आय इंटू ए इनवर्स इक्वल टू किती उरलं हो, 1/5 2/5 2/5 वजा 1/5. ओके, आय म्हणजे काय 1, आयची किंमत असते 1, असं समजून गुणाकार करायचं. 1 इंटू ए इनवर्स इक्वल टू किती उरलं, 1 डिवायडेड बाय 5 2/5 2/5 -1/5. ओके, हां 1/5 1/5 सगळ्यामध्ये आहे. हा काय करायचं, 1/5 बाहेर घ्यायचं आपल्याला. ए इनवर्स ॲज इट इज, 1 डिवायडेड बाय 5 बाहेर घ्या, आतमध्ये काय उरेल पहा. 1 डिवायडेड बाय 5 बाहेर घेतलं, याला बाहेर घेतलं, इथे काय उरेल मग 1. ठीक आहे, 1/5 बाहेर, इथे काय उरेल 2, इथे काय उरेल 2, इथे काय उरेल -1. ओके, काय उरणार आहे, फक्त इथे 1 उरेल, इथे 2 उरेल, इथे 2 उरेल, इथे -1 उरेल. 1/5 बाहेर आलं, इथे 1 उरणार आहे, इथे 2, इथे 2, इथे -1. इथे कोणाला अडकलं, रिक्वायर्ड आन्सर, रिक्वायर्ड ए इक्वल टू 2 -3 -1 आणि 2. ओके, याच्यानंतर डिटर्मिनंट काढून घ्या. डिटर्मिनंट इक्वल टू 2 3 -3 -1 2. ठीक आहे, डिटर्मिनंट किती येईल पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2 इंटू 2 मायनस -1 इंटू -3 -1 इंटू -3 इक्वल टू 2 इंटू 2 4 मायनस प्लस 1 इंटू 3 3. किती उरलं, 4 -3 1. 0 आहे का हो, 0 आलं नाही. याचा अर्थ काय, इन्व्हर्स आपल्याला काढता येतं. ठीक आहे, इन्व्हर्स एक्झिस्ट. आता काय करायचं, आपल्याला फॉर्म्युला लिहायचं. फॉर्म्युला कोणता आहे पहा, आपल्याला काय माहिती आहे, वी नो दॅट, आपल्याला माहीत आहे की वी नो दॅट. काय माहिती आहे आपल्याला, फॉर्म्युला काय, फॉर्म्युला आहे ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. ओके, एची किंमत पहा, एची किंमत लिहून टाका 2 -3 -1 2. ए इनवर्सला ए इनवर्स इक्वल टू आयची किंमत लिहा, आयची किंमत 1 0
0 1. ओके, ही आहे आपली आयची किंमत. घेतलो. आता काय करायचं पहा. आता मला हा जो मॅट्रिक्स आहे याला कन्वर्ट करायचा आहे. ठीक आहे, कोणत्या रूपामध्ये कन्वर्ट करायचं आहे? या रूपामध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे इथे 1 यायला पाहिजे, इथे 0 यायला पाहिजे, इथे 0 यायला पाहिजे, इथे 1 यायला पाहिजे. सर्वात पहिले मी काय करतो, याला 1 करतो. ठीक आहे, पहा याला 1 कसं करायचं. या R1ला 2 न भागाकार करा, म्हणजे इथं 1 येईल ॲटोमॅटिक. ठीक आहे, हे आहे आपला R1, हे आहे R2. ऑपरेशन कशावर करायचं आहे आपल्याला? R1 वरती करायचं आहे. काय करायचं आहे? R1 भागिले 2 करायचं आहे. ऑपरेशन करायचं आहे मला R1 वरती. R1 टेंड्स टू R1 डिवायडेड बाय 2. ठीक आहे, चला पुढे या. R1 सॉरी 2/2 मायनस 2 मायनस 1 2 A इनवर्स इक्वल टू 1/2 0/2 0 1 1 मायनस 3/2 मायनस 1 2 A इनवर्स इक्वल टू 1/2 0 0 1. R2 टेंड्स टू R2 प्लस R1 1 मायनस 3/2 मायनस 1 प्लस 1. R1 किती आहे? 1 2 2 जशास तसं प्लस मायनस 3/2 हा आहे R1. A इनवर्स ॲज इट इज 1/2 0 0 प्लस 1/2 1 प्लस 0. ओके, 1 मायनस 3/2 1 मायनस 1 0 2 मायनस 3/2 A इनवर्स इक्वल टू 1/2 0. इथे उरेल 1/2 उरेल, इथे उरेल 1 1 मायनस 3/2 0. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 असतं. 2 × 2 4 1 × 3 3. सबस्ट्रॅक्शन करा, या दोघांचं गुणाकार करा. 2 × 2 4 मायनस 3 डिवायडेड बाय 2. A इनवर्स ॲज इट इज इक्वल टू 1/2 0 1/2 1. 1 मायनस 3/2 0 1/2 A इनवर्स इक्वल टू 1/2 0 1/2 1. डिवाइड करायचं. ठीक आहे, कशाला? R2ला. काय करायचं आहे? R2 भागिले 1/2 करायचं आपल्याला. किती येईल पहा. 1 मायनस 3/2 सेम ॲज इट इज 0 डिवायडेड बाय 1/2 1/2 डिवायडेड बाय 1/2 A इनवर्स ॲज इट इज. इथे किती येणार आहे? तर 1 मिनिट थांबा. 1/2 0 1/2 डिवायडेड बाय 1/2. इथे किती आलं? 1 डिवायडेड बाय 1/2. किती उरलं? हो 1 मायनस 3/2 इथे येईल 0 इथे येईल 1 1/2 1/2 कॅन्सल. दिसत आहे? A इनवर्स जशास तसं. इथे काय येईल पहा. 1/2 0 1/2 1/2 कॅन्सल, उरलं 1. इथे 1 डिवायडेड बाय 1 आहे, डिवायडेड बाय 2 आहे. हा 2 कुठे जाईल? न्यूमरेटरमध्ये 2. आता का R1 प्लस 3/2 R2. ओके, 1 प्लस 3/2 इंटू R2 किती आहे? मायनस 3/2 प्लस 3/2 इंटू R2 किती आहे? 1 0 1 ॲज इट इज, जसं आहे तसं लिहायचं. 1/2 प्लस 3/2 इंटू R2 किती आहे? 1. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे या 0 प्लस 3/2 इंटू R2 किती आहे? 2 1 आणि 2 सेम ॲज इट इज. वरती लिहित आहे. ठीक आहे, काय काय उरले पहा. इथे 1 उरेल, 1 प्लस 0 येईल. इथे पहा मायनस 3/2 प्लस 3/2 येईल. इथे येईल 0 इथे येईल 1. A इनवर्सला A इनवर्स इक्वल टू 1/2 ॲज इट इज प्लस इथे उरेल 3/2 0 प्लस इथे उरेल 3 इथे येईल 1 इथे येईल 2
ठीक आहे, एवढं उरतं आपलं. ठीक आहे, 1 -3/2 + 3/2 0 0 1. बेस सेम आहे, लिहून टाका जसं तसं, वरची बेरीज करा 1 + 3 किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन पण करू शकता. 3 1 2 किती उरलं, 1 0 0 1. ए इनवर्स किती आलं, 4/2 3 1 2. याला तुम्ही आय लिहू शकता, आय इंटू ए इनवर्स इक्वल टू 4/2 2 येईल 3 1 2. आयला समजायचं 1 इंटू ए इनवर्स इक्वल टू 2 3 1 2. हा आहे आपला रिक्वायर्ड आन्सर.